स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। विधानसभा निवडणूक ही अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। येणाऱ्या आठवड्यामध्ये कधीही विधानसभेची आचारसंहिता लागू शकते, अशी चर्चा संपूर्ण राज्यामध्ये। यामध्येच श्रीमंत रामराजे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दीपक चव्हाण हेच उमेदवार असणार आहेत, अशी घोषणा खटके वस्ती येथील कार्यक्रमात केली आहे। तर त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीकडून सचिन कांबळे पाटील यांना फलटण कोरेगाव विधानसभेची उमेदवारी मिळण्याबाबत आम्ही आग्रही असल्याची माहिती दिली आहे। या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार हे जनतेच्या समोर मांडले असल्याचं चित्र तयार झालंय। एकूणच विचार करता प्रमुख लढत ही दीपक चव्हाण विरुद्ध सचिन कांबळे पाटील अशीच रंगणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात। नक्की काय म्हणाले श्रीमंत रामराजे, आपण पाहूयात सविस्तर। होत नाही, शेवटी सत्तेचं राजकारण आहे। 144 ची बेरीज झाल्याशिवाय सत्ता येत नाही, हे आपल्याला मान्य करायला लागेल। जे काही आमदार आपले हे आपले विकासाच्या दृष्टीने काम करणारा हा दीपक चव्हाणाला आपण पुढे केलेलं आहे। चौथ्यांदा त्यांना आपण पुढे केलेलं आहे। फलटण तालुक्याच्या इतिहासात 3 टर्मच्यावर कोणी आमदार झाला नाही। मी स्वतः निवडून आलेला आमदार 3 वेळा झाले। चिमटराव 3 वेळा, कोयटे साहेब 2 वेळा, हरिभाऊ निंबाळकर 1 वेळा, महाराज साहेब 2 वेळा, शिवाजीराजे 1 वेळा। हा आपला इतिहास। दीपकराव, तुम्हालाही वागताना बोलताना मोठ्या जबाबदारीने याच्यापुढे वागायला लागणार आहे। तुम्हाला स्पष्ट सांगतो की आमचं जे राजकीय कल्चर आहे, आमच्या घराण्याचं जे राजकीय कल्चर आहे, ते सांभाळण्याची ऐतिहासिक जबाबदारी ही तुमच्यावर येऊन ठेपलेली आहे आणि ती तुम्ही आतापर्यंत पार पाडली आहे आणि पुढेही पाडाल याचा माझा विश्वास आहे। त्यामुळे पक्ष कुठला आहे काय आहे ते ठरेल, त्याला काय आपल्याला काळजीचा विषय नाही। पण जो कोण पक्ष असेल त्याने आमचे कार्यकर्ते सुरक्षित ठेवायचं आम्हाला शब्द दिला। पवार साहेब सत्तेत नाहीये। नक्की काय म्हणाले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पाहूयात सविस्तर। राष्ट्रवादीला गेले, तुतारीकडे गेले तर स्वाभाविकपणे ही जागा भारतीय जनता पार्टीकडे येणार आहे आणि या ठिकाणी सचिन कांबळे पाटील असतील तर सचिन पाटील या ठिकाणी भाजपच्या चिन्हावर त्यांना भारतीय जनता पार्टीला आम्ही उमेदवारी मागितलेली। जर उमेदवारी त्या पक्षांनी दिली तर सचिन पाटील हे भारतीय जनता पार्टीचे 2024चे आमदार म्हणून तुम्हाला या तालुक्याला दिसतील। तुम्हाला काय वाटतंय? फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून नक्की कशी लढत असेल हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।